घरी आलो का मुलं जरा एनर्जेटिक होता आणि जेव्हा किंवा या 6 जणांचा ग्रुप होतो ना, तेव्हा त्यांना काही गोष्टी सांगायची बिलकुलसुद्धा गरज पडत नाही. आजसुद्धा त्यांनी दिवसाची सुरुवात ही छान देवपूजेने केली होती आणि सर्व इतके छान राहताना की खूप मस्त वाटतं. आणि त्यांचा ग्रुप झाला म्हटल्यावर तर आमचासुद्धा ग्रुप होतो. सर्वजणी मिळून असं किचनचा ताबा घेतो आणि बरेचसे कामं आम्ही असेच करत असतो गप्पा करत असताना. जेव्हा केव्हा आपण गप्पा मारून काम करतो ना, तेव्हा खूप मजा येते. त्यानंतर आई पप्पांना निरोप द्यायचा होता. त्यांना छान हॅपी जर्नी केले आणि प्रत्येकाने छान नमस्कार केला. आता इथे ना स्वरा, स्वयं, गौरी, स्वराज आणि धृतीचं छान आजीला सांगणं चालू होतं की तिथून आम्हाला हे घेऊन ये, ते घेऊन ये. त्यांची लिस्ट फार होती, त्याच्यामुळे मी काही ते तुम्हाला सांगत नाही. आता आजी बाबा गेल्यानंतर थोडीशी मुलं नाराज झाली. दुपारी छान मस्त त्यांनी एन्जॉय केलं. आता दिवसभर त्यांचं थोडंसं बिझी गेला. त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांनी छान डिस्को प्लॅन केला. आता जेव्हा कधी आम्ही मालेगावला आलो ना, तेव्हा आमचा हा डिस्को बनतो. ह्यावेळेस थोडंसं त्यांनी ट्विस्ट आणलं होतं. नेहमी मी डान्स करते यांच्यासोबत, ह्यावेळेस त्यांनी आर्ची मावशीला सुद्धा नाचवलं होतं. आणि त्यांचा धिंगाणा चालू असताना खूप असं सारा ते एन्जॉय करत होते. आणि अशा वेळी ना त्यांना आईची बिलकुलसुद्धा आठवण येत नाही. छान त्यांचं धिंगा मस्त चालू असतं. त्यावेळेस असं वाटतं की चला आपण पण इन्व्हॉल्व व्हावं. आणि बऱ्याच वेळा मी सुद्धा त्यांच्यात इन्व्हॉल्व होते. आणि त्यावेळेस असं काही नसतं की चला आपण मोठे, आपण नाही नाचलं पाहिजे. जेव्हा आपण त्यांच्याबरोबर नाचतो किंवा डान्स करतो ना, त्यांनासुद्धा वेगळाच आनंद होतो. त्याच्यामुळे जसं जमेल तसं आम्ही बहिणी त्यांच्याबरोबर छान एन्जॉय करतो. आता संध्याकाळचा डिस्को झाल्यानंतर मुलांना फोडायचे होते फटाके. छान असे फटाके फोडून झाले. आता मुलं यांना एकट्याला काही फटाके फोडू देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत कोणी ना कोणी थांबावंच लागतं. छान फटाके फोडले, जेवणं झाले आणि वेळ झाली ती झोपायची. आता तुम्हाला हेच सांगते, हे पिल्लू ना बिस्किट खात नव्हतं तर बिस्किटला झोपत होतं. बघा हे असे आगाऊ मुलं असतात. आता शेवटचं एक्सप्रेशन बिलकुलसुद्धा चुकवू नका आणि सांगा कसे वाटले ते तुम्हाला. आता इथेच थांबू, लवकरच भेटू, तोपर्यंत बाय.